नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय नागरिकशास्त्र यावरील प्रकरण 4 शहरी स्थानिक शासन संस्था यावरील संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। शहरी स्थानिक शासन संस्था यावरील स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत। प्रश्न पहिला, पर्यायातून योग्य पर्याय ओळखा व लिहा। त्यातील पहिलं, महाराष्ट्रात प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आली त्या शहरांचे नाव। तर बघा, नागपूर, मुंबई, लातूर यापैकी आहे उत्तर आहे आपलं महाराष्ट्रात प्रथम नगरपालिका स्थापन करण्यात आली त्या शहरांचे नाव मुंबई। दुसरं, शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तिथे कामकाज पाहते तर नगर परिषद, महानगरपालिका आणि नगरपंचायत। तर उत्तर आहे आपलं शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तिथे कामकाज पाहते नगरपंचायत। नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर लक्ष ठेवतो मुख्य अधिकारी, कार्यअधिकारी आणि आयुक्त। तर उत्तर आहे आपलं नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर लक्ष ठेवतो मुख्य अधिकारी। प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा। तर त्यामध्ये पहिला आहे, शहरामध्ये कोणकोणत्या समस्या आढळतात। तर उत्तर आहे आपलं शहरामध्ये खालील समस्या आढळतात: निवाऱ्यांच्या अपुऱ्या सोयी सुविधा, जागेचा तुटवडा, मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी, कचऱ्यांच्या विल्हेवाटाची समस्या, वाढत जाणारी गुन्हेगारी, गलिच्छ वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्य करणारी लोकसंख्या। त्यामधील दुसरा आहे, महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे लिहा। तर उत्तर आहे आपलं महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे खालील प्रमाणे आहेत। तर पहिलं शिक्षण समिती, दुसरं आरोग्य समिती, तिसरं परिवहन समिती, चौथं स्थायी समिती आणि पाचवं पाणी पुरवठा समिती। नंतर प्रश्न तिसरा आहे, पुढील मुद्द्यांच्या आधारे शहरी स्थानिक शासन संस्थाविषयी माहिती देणारा तक्ता तयार करा। मुद्दे: नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका। तर बघा, पदाधिकारी, सदस्य संख्या आणि अधिकारी। तर नगरपंचायत मध्ये पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य संख्या किमान 9 व कमाल 15, अधिकारी, कार्यकारी अधिकारी। नंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष किमान 17 व कमाल 38, मुख्य अधिकारी। अध्यक्ष, उपाध्यक्ष शहरांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या निश्चित केली जाते आणि महानगरपालिका आयुक्त। अशा प्रकारे तक्ता होता। नंतर बघा, सांगा पाहू। त्यामध्ये पहिला आहे, नगर परिषदेच्या आवश्यक कामामध्ये कोणकोणत्या कामांचा समावेश होतो। तर उत्तर, नगर परिषदेच्या आवश्यक कामांमध्ये पुढील कामांचा समावेश होतो: सार्वजनिक रस्त्यांच्या दिवाबत्तीची सोय करणे, पाणी पुरवठा करणे, सार्वजनिक स्वच्छता आणि मलिन सारणांची व्यवस्था करणे, जन्म, मृत्यू, विवाह यांच्या नोंदी ठेवणे, गलिच्छ वस्त्यांमध्ये सुधारणा करणे, सार्वजनिक बागा व उद्याने बांधणे, गुरांसाठी सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे इत्यादी। दुसरं, नगरपंचायत कोणत्या ठिकाणी असते। तर उत्तर, शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तिथे नगरपंचायत असते। पूर्णतः खेडेही नाही आणि शहरही नाही अशी काही ठिकाणे आपण पाहतो, तिथेही स्थानिक शासन संस्था म्हणजे नगरपंचायत होय। अशा प्रकारे आपला पाठ क्रमांक 4 होता, यावरील आपण आज स्वाध्याय पाहिला। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायची विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।